स्ट्रायकर एंडला रोहित कदम. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ्टेड फटका, एक टप्पा बॉलला फील्ड केलंय. ऑन साइडला अगदी आल्या आल्या पहिलाच बॉल ज्या प्रकारे वळवला, दिशा दिली, फक्त सिंगल धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे मिळाली. स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग मध्ये ऋतिक कदम. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल चांगला टाकलाय. कौतुकास्पद बॉल होता, प्रभावशाली बॉल होता, बांधून ठेवणारा, जकडून ठेवणारा बॉल डॉट आलाय. म्हणजे अशाच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या तुम्हाला करावी लागते आणि तेच काम प्रकर्त्याने शुभम सकपाळने केलेलं आहे. 2 बॉल तर चांगले टाकलेत. बॉल क्रमांक 3 स्ट्रायकर एंडला आक्रमक फलंदाज ऋतिक कदम. हो, आता शरीरापासून फार बाहेर आहे, पण सूर्यकांत आडावसर सांगतील की इट्स अ वाईड. बॉल पुन्हा टाकावा लागेल, कारण खेळण्याच्या आवाक्यामध्ये जर एखादा बॉल असेल तर तो बॉल डॉट असतो आणि खेळण्याच्या आवाक्यामध्ये नसेल तर तो बॉल वाईट असतो. बॉल हवेत, खेळाडू बॉलच्या खाली 3. कोण पकडणार कॅच? आणि अखेरकार आकाश काळे यांनी वेल जज कॅच पकडला. धक्का क्रमांक पहिला रामेघरचा ऋतिक कदम इथे माघारी. बॉलर पुन्हा तयार. शुभम सकपाळ ओव्हर नंबर 1 मध्ये चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. हल्ल्या पावली फटका चांगला खेळला. खेळाडू आहेत सीमारेषेलगत, त्यांनी बॉल तिथे फील्ड केला आणि बॉलची फेक ही अगदी तत्परतेने केलेली आहे. एकच धाव मिळेल. एका बाजूला रोहित कदम आणि सुशांत कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. या जोडीकडे अबिलिटी आहे, गुणवत्ता आहे. चांगल्या खेळाचं चांगलं सादरीकरण आज मैदानाच्या आत करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल, म्हणजेच काय ओ टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल आहे डॉट. कारण ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल इथे शुभम सकपाळने टाकलेला आहे. बॉल निर्धावाला, 10व्या बॉलच्या पाठीमागे कोणती मिळत नाहीये. बॉल तो डॉट. एकूण धावसंख्या आहे 3. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. अद्यापही फलंदाजांना हात खोलू या खेळाडूंनी दिले नाहीयेत. सोडून दिलेला बॉल, अंपायर कॉल, इट्स वाईड. बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. बॅटचे आतले कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला गेलेला आहे. धावसंख्या एकूण धावफलकावरती आहे 4. 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना रामेघर संघ. शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये इथून पुढे जर 30 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहील आणि त्या दिशेने आता प्रयत्न करावे लागतील. माफ करा, 5 धावा 1 गडी बाद. करेक्शन करूया आपण. चला खेळाला स्पीडअप द्या अहिर संघ.
आकाश काळे यांना आता गोलंदाजी मार्कवरती बोलवण्यात आलेला आहे. ओव्हर नंबर 2. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये फलंदाज सुशांत कदम. हा खेळाडू मिडल ऑर्डर मध्ये येऊन चांगली बॅटिंग करू शकतो आणि आज ती करावी लागेल. संघाला नितांत गरज आहे धावांची. ती धावसंख्येची भूक आहे ना रामेगरला, इथे वाढवावी लागेल. हो, बॅटची कडा घेणारा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला भाग्याचा सहारा. बॉल एका धावेसाठी चाललेला आहे. चांगला बॉल इथे रिलीज केला. आकाश काळे यांना दाखवण्यात आलं, कारण ज्या प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य होतं, कारण बॉल चांगला त्यांनी टाकला होता. खोलो टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल आला तो डॉट. आकाश काळे सहजासहजी मुभा देणार नाहीत. हा फिरकीचा यॉर्कर बॉल होता. लालसा दिली या बॉलला, बॅकफूट वरती गेले सुशांत कदम आणि तिथून हा फटका एक्झिक्यूट केला. सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळाली. अजूनही इथून पुढे काही बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या एकूण धाव फलकावरती 7. एक गडी बाद. हो, इथे बॉल आपटण्यात आलेला आहे. अंपायर कॉल इट्स अ नो आणि +1. अशा एकूण मिळतील धावा तब्बल 2. म्हणजे यानंतरचा बॉल फ्रीट. सोडून दिलेला बॉल आहे. काय घडलं? वाईट +1. अशा एकूण पुन्हा एकदा धावा मिळतील 2. या गोष्टी आकाश काळे यांना टाळाव्या लागतील. सध्याच्या घडला धावसंख्या आता पुढे सरसावती आहे. वेग वाढला धावसंख्येचा आता हळूहळू. आता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल पुन्हा जाईल एका धावेसाठी. आता चांगला बॉल होता. बाकीचे बॉल जर आपण पाठीमागे पाहिले असेल तर ते काही बॉल दिशाहीन होते, काही बॉल नकारात्मक होते, परंतु त्याच्या कंपॅरिझन मध्ये हा बॉल चांगला टाकण्यात आला. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. चला मित्रांनो, खेळाला स्पीडअप द्या. आपण जास्तीचा वेळ घेताय याच्या पण नोंद घ्या, त्यामुळे आपण अधिकचा वेळ घेऊ नका, ही आपल्याला विनंती आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. बॅटची कडा पुन्हा एकदा. लेग ब्रेक इथे आकाश काळे यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो आणि लेग ब्रेकचा टाकलेला हा बॉल आणि त्याच्यावरती बॅटने घेतलेली बॅटची कडा. सिंगल एका धावेसाठी बॉल चाललेला आहे. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी. आकाश काळे पुन्हा तयार समोर बॅटिंग मध्ये. रोहित कदमला आपल्या बॅटिंगचा दम दाखवावा लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22ची सिंगल धाव 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. एक गडी बाद. चला थोडंसं आपण खेळाला स्पीडअप देऊया. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी मार्गवरती गेलाय. बदल आणि गोलंदाजी मार्गवरती. विराज सकपाळ गोलंदाजी मार्गवरती. ओव्हर नंबर 3.
1 फ्रॉम दी ओव्हर. हा वाईट बॉल आहे, त्यामुळे आता इथून पुढे बाउन्सर तर टाकता येणार नाही. बॉल समोर खेळलाय शाकी, बॉलच्या दिशेने पकडले कॅच, विकेटचं पतन, खेळाडू बाद. धक्का क्रमांक लागला रामेगरला दुसरा. रामेगर टीमला धावसंख्येची भूक ठेवावी लागेल आणि पायी ते मोठ्या फटक्याचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नव्हती आणि ते लांबी कमी पडली. यावं लागेल फलंदाजाला माघारी. रामेगर संघ आता संकटाच्या पेचामध्ये अडकलेला आहे आणि संघाला जर संकटाच्या पेचामधून बाहेर काढायचंय ना तर चांगली बॅटिंग येणाऱ्या फलंदाजाला करावी लागेल. शेवटच्या बऱ्याचशा बॉलचा खेळ बाकी. चला घाई करा, आहिर टीम आपण वेळ घेता याच्या पण लिहून घ्या. सोडून दिलेला बॉल आहे. अंपायर कॉलेजचं वाईड. बॉल पुढे टाकावा लागेल, कारण जेव्हा जेव्हा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतं ना तेव्हा मात्र गोलंदाजाला दिशेवरती नियंत्रण ठेवताना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं आणि ते पहा हा वाईट बॉल आला आहे. ओ भन्नाट वेग स्टॅनचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाची. आणखी एक फलंदाज माघारी. बॉलर तयार. बॅटिंग मध्ये फलंदाज सचिन कदम. ओ इथे काय झालंय बॉलच्या पाठीमागे. वाईट +1. आता बॅटिंग मध्ये एका बाजूला रोहित कदम. हा असा खेळाडू आहे जो स्ट्रायकर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आला, बराचसा वेळ व्यतीत केलाय. खेळाडूकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे. आता त्याप्रमाणे या खेळाला बॅटिंग करावी लागेल. फटका हवेत खेळलाय, खेळाडू बॉलच्या खाली आणि फलंदाज रोहित कदम. एक मोठी आशा, असा खेळाडू माघारी. रामेगरला मोठा धक्का. रोहित कदम धावा बनवू शकले असते, परंतु मोठा फटका खेळायला गेले कारण बॉलही कमी राहिलेले आहेत आणि मोठा फटका खेळताना विकेटचं पतन. आता रामेकरचे गोविंद कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत आणि त्यांनी जर उर्वरित 3 बॉलवरती 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक तेजस भोसले वाळणे यांच्या माध्यमातून आहे. परंतु गोविंद कदम हा कारनामा करतील का आणि 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवतील का. हो इथे पहा हा बॉल डॉट आलाय. आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या 18, 4 गडी बाद.
इथे काय झालं बॉलच्या पाठीमागे लेग बाईची सिंगल धाव पंचा ठिकाणी कळवतात. शेवटचा बॉल बाकी आहे. 19 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. शेवटचा एक बॉल टार्गेट सेट करणारा आहे. चला रामेगड संघ फिल्डिंग साठी तयार राहा. पहिला डाव संपलेला 19 बनवलेले आहेत. रामेगरने 20 बनवायचे आहेत. NKCC आहे याच्या बनवून घ्या रामेगर टीमचा फिल्डिंग धावा. चला रामेगर टीम आपण फिल्डिंग लावा. रामेगर टीमला आता या मापक धावसंख्येचा इथे बचाव करायचा आहे. असं म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. त्यामुळे आता या मॅच मध्ये या धावसंख्येचा बचाव होईल की पाठलाग होईल हे पाहावं लागेल. कारण मोठ्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलागही होतो आणि छोट्या छोट्या धावसंख्येचा बचावही होतो. परंतु या मॅच मध्ये काय होणार, पाठलाग की बचाव? मॅच होईल सुरुवात. 20 धावा 18 बॉल. जय गणेश क्रिकेट क्लब वाळणे आयोजित वाळणे चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. स्ट्रायकर जोडी आकाश काळे आणि शंकर सकपाळ शाकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे. पहिलं षटक कोण टाकणार, आता कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवला जाईल हे पाहावं लागेल. कारण मापक धावसंख्येचा बचाव करायचा आणि त्याच वेळेस मात्र एंट्री होते गोलंदाजी मार्क वरती. सुशांत कदम या खेळाडूला बोलवण्यात आलेला ऑलराऊंडर खेळाडू आहे रामेगरचा. परंतु आज आपल्या गोलंदाजी मधला जलवा इथे दाखवावा लागेल. विकास वाळणेकरांना विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पहिलाच बॉल, मॅचची सुरुवात डीप कव्हरला. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे.
पहिल्याच बॉलचं स्वागत केले रुबाबदार. आकाश काळे यांच्या बॅट मधून आला फटका, शानदार होता, बहारदार होता, वजनदार. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. सुरुवात धडाकेबाज केली आहे, परंतु सुशांत कदमला कमबॅक करावं लागेल. आज धारदार गोलंदाजीचे वार करावे लागतील. जे काय सर्वोत्तम आहे गोलंदाजी करताना त्याचं सादरीकरण करावं लागेल. समोर आकाश काळे, दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर त्या गावचे. ओ, लाईन मिस करून बसले, कारण या बॉलच्या पाठीमागे वेग चांगला होता आणि हाच वेग फलंदाज आकाश काळे यांना बांधून ठेवून गेला. बॉल डॉट. खोल टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक इथे खेळला. सिंगल धाव. शाकी सेकंडला आता तयार होतील पहिल्यांदा. धावसंख्या धावफलकावरती आहे. 20 धावांचं प्रत्युत्तर देताना 5, म्हणजे अजूनही 15 बनवायचे त्या मॅच मध्ये. 15 धावांचं लक्ष अजूनही बाकी. समोर ओव्हर दी बॉलर हेड खेळाडू आहेत तेजस भोसले, बॉलला फील्ड करतायत. हो, इथे पहा चांगला बॉल, सुशांत कदम यांचा बॉल आला तो डॉट. म्हणजे असे जर रामेगर टीमने डॉट बॉल टाकले तर रामेगर संघ या मॅच मध्ये बनून राहील आणि डॉट बॉलचा रेशिओ जर वाढला तर मात्र अवघड वाटणारी मॅच सोपी व्हायला वेळ लागणार नाही. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. धावा एकदा आपण सांगूया 6. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. फटका हा निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. आपली झलक सबसे अलग. बॉल सीमा रेषा पार. आकाश काळे यांच्या बॅट मधून क्लासिकल अंदाजामध्ये ठोकलेला एक नेत्रदीपक फटका, षटकार. धावसंख्या 12. 8 धावांची गरज. इनरे बॉल 12. बॅटिंग टीमची परिस्थिती बदलली आहे, परंतु एका बाजूला रामेगर संघ मोठ्या विवंचनेमध्ये अडकलाय आणि त्याच वेळेस मात्र गोलंदाजी मार्गवरती एंट्री झाली आहे. रामेगरच्या ऑलराऊंडर खेळाडूची नाव आहे ऋतिक कदम. ऋतिक कदमला बॅटिंग मध्ये मोठा खेळ करता आज आला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये चांगला खेळ करावा लागेल. फुलटॉस आणि लांबी कमी पडली. फुलटॉस वरती शंकर सकपाळ, शाकी माघारी. धक्का क्रमांक आहिर संघ पहिला. इथून पुढे 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सतीश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतात आणि त्यांनी जरी एक षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक तेजस भोसले यांच्या माध्यमातून आहे. एकच मारायचा आणि 1000 रुपये मिळवायचे. परंतु एका बाजूला ऋतिक कदमने कमबॅक केलंय, हेही विसरून चालणार नाही या मॅच मध्ये. हो,
चांगला बॉल टाकला. ऋतिक कदम आया, खुशिया लेके आया. ऋतिक कदम आला, रामेगरला मॅच मध्ये घेऊन आलाय. 2 बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव. फुल टॉस, दिशा दिली, सिंगल धाव मिळाली. इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा त्या 7. 6 धावा माफ करा, इथून पुढे बनवायच्या आहेत. करेक्शन आपण करूया, 14 झालेले आहेत. आकाश काळे सायकलला तयार, गोलंदाजी मारतून ऋतिक कदम. पाटील बघण्यासारखं आहे. ऋतिक कदम विरुद्ध आकाश काळे. पाच धावांची गरज आहे. या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळाली. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. चला गावडोशी केयूसीची रिपोर्टिंग करा. आपला टॉस होईल. सेमी फायनल क्रमांक 2 या रिपोर्टिंग करा गावडोशी टीम. हो, लाईन मिस करून बसले. बॉल डॉट आलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल राईट झालाय. सरप्राईज करणारा बॉल होता, कारण ज्या प्रकारे हा बॉल टप्पा पडल्यानंतर या बॉलने उसरी प्राप्त केली. बॉल डॉट. हा व्हाईट बॉल आहे. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये, तर ही वेळ धावा वाचवण्याची आहे. त्याच्यामुळे या धावा जर वाचल्या तर मात्र मॅचला मजा येईल. परंतु एका बाजूला आता सामना हळूहळू अहिरच्या बाजूने झुकतोय, कारण अवघ्या 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. परंतु जर तुमच्या प्रयत्नांची उंची मोठी असेल ना, तर नशिबाला झुकावं लागतं. आणि जर रामेगरने प्रयत्नांची उंची जर मोठी ठेवली तर हा सामना झुकू शकतो. ऋतिक कदमला ते काम करावं लागेल या ओव्हर मध्ये. एका बाजूला आकाश काळे. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती सामना आकाश काळे यांनी आपल्या स्टाईलने संपवला. प्लेयर ऑफ द मॅच विराज. या प्लेयर ऑफ द मॅच विराज. आणि टॉस साठी या NKCC अहिर विरुद्ध गावडोशी KUCC. आपला होईल टॉस. विराज प्लेयर ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण या. गावडोशी टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अहिरला करावी लागेल बॅटिंग.
चला सेकंड सेमी फायनल होईल सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल. आवाज ऐकूया आपण ओम यांचा. या सेकंड सेमी फायनलच्या मॅच मध्ये दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. चला मित्रांनो, तुम्हाला वेळ घेताना सामना सुरू करा. आपल्याकडे वेळेची बंधनं आहेत. चला स्पीडअप करा. धन्यवाद. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्राचा एक गोड आवाज निलेशजी मर्डेकर सर यांचं समालोचन ऐकत होतो, ज्यांनी आपल्या बहारदार समालोचनाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला वेळ लावलाय. तर निलेशजी मर्डेकर सर यांचं आपण समालोचन ऐकत होतो. पहिलाच बॉल संतोष सकपाळला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतो. कट केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये चालला. पहिल्या बॉलवरती आले. एक धाव एकेरी धाव फलक पुढे सरकत असताना हा सोंगीचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आकाश काळे आणि शंकर सकपाळ ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागचा सीझन पाहता आकाश काळेचा KSK मधील सर्वाधिक चांगला सीझन गेला, कारण मागच्या सीझन मध्ये आकाश काळेने